नमस्कार, सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. पाहुयात आजची सविस्तर बातमी. तर आज तुम्ही भेट घेतली आहे आयुक्तांची, काय चर्चा केली तुम्ही यावेळेस भेटीमध्ये? प्रकरण देखील आयुक्तांची भेट घेतल्यानंतर काय चर्चा झालेली आहे? काल देखील तुम्ही या प्रकरणाचा फॉलोअप घेतला होता. आजच्या चर्चेमध्ये काय काय गोष्टी आपण बघतो? कारण काल जो विषय झाला त्याच्यासाठी मी कालच निघणार होतो पुण्यासाठी, पण सगळे बोलले की आज आम्ही या सगळ्यांना भेटायला येणार होतो, पण आयुक्तांची पण वेळ मिळाली, मी त्यांना पण भेटायला आलो. माझं म्हणणं आहे की हे जे इतर पक्ष असतील आमच्या कामांमध्ये अडथळे टाकतात, हे दुसऱ्यांदा झालंय आणि त्याच्यामुळे ते सत्तेत असतील तरी कितीही प्रेशर टाकला तरी फरक पडणार नाही हे दाखवायला मी आज आलो. मी आमच्या मुलांच्या मागे उभा आहे कारण ते उत्तम काम करतात. मला वाटतं युनिट स्थापण्यापेक्षा एक उत्तम कार्यक्रम नाही असू शकत जिकडे तुम्ही विद्यार्थ्यांच्या घरोघरी पोहोचता, त्यांच्या काही अडचण असेल महाविद्यालयात ती तुम्ही सोडवून घेऊ शकता. त्याच्यामध्ये जर येऊन अडथळा टाकलं, तुम्ही बोट घातला तर आम्ही हात घालणार. ऍक्शनला रिॲक्शन ही येणारच. आणि एवढंच मी सांगायला आलोय, आम्हाला कायदा सुव्यवस्था बिघडायची नाही, पण कायदा सगळ्यांसाठी समान असला पाहिजे. परंतु पॅम्पलेट तुम्ही दाखवले, मात्र तुमच्याच विरोधात कार्यकर्त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे. कुठेतरी म्हणजे तो ट्रेसपासिंगचा आहे. आणि कारण आम्ही मी ज्यांच्याशी बोलतो ना त्यांच्याशी बघून बोलू शकतो. मला माहिती तुम्ही जेवढं आहे तेवढं रेकॉर्ड करा, तुम्ही पुढे ना थोडं. सर, तुम्ही खरं तर सीपी साहेबांची भेट नाही, मी काल जसं आम्ही त्यांचं ऑफिस बंद केलं, त्याच्या ऑफिसला टाळं लावलं, असं ते बोट घालत बसले तर त्यांचे पुण्यामधले सगळे ऑफिसेस बंद होतील. तसे त्यांचं काम चालू नाहीये. दुसऱ्यांच्या मध्ये येण्यापेक्षा स्वतःचं काहीतरी अस्तित्व निर्माण करावं, एवढीच माझी म्हणून मी आज सीपी साहेबांना बोललो, सीसीटीव्ही आहेत आपल्याकडे, ते मुलं पुण्यात बघू. ते जर त्यांची निघाली तर मला वाटतं सगळे ऑफिसेस त्यांचे बंद करावे लागतात. सकाळपासून चर्चा सुरू होती, तुम्ही संघटना त्यानंतर अबोलबीचं म्हणणं आहे का आम्ही तो पोस्टर लावलाच नाही, तरी देखील आमच्या कार्यालयात आक्रमकपणे असं आंदोलन केली आहे. मग ह्याच्या पुढे कुठचाही कार्यक्रम असेल त्यांचा आणि आम्ही तिकडे बॉयकॉट एबीव्हीपी लिहिलं आणि जॉईन MNS लिहिलं आणि आम्ही बोललो आमचं नाहीये तर चालणार आहे. त्याच्यामुळे ती मुलं कोण आहेत आपण बघू. ह्याच्या पुढे झालं तर ह्याच्या पुढे आमची अशीच रिॲक्शन मिळणार तुम्हाला. मिळाली ना, सहकार्यांनी त्यांचं ऑफिस बंद पडलं, टाळं लावलं तिकडे. ते टाळं आधीच लागायला पाहिजे होतं, त्यांनीच लावायला पाहिजे होतं, पण आम्ही आमच्या सहकार्याने लावलं ते. नाही, आयुक्तांची आमच्या ह्या फक्त विषयावर चर्चा नाही झाली. आता तुम्ही पुण्याची परिस्थिती बघितली तर भीषण झाली. म्हणजे तुम्ही 18 वर्षाच्या खाली बार मध्ये मुला मुलींना तुम्ही दारू देताय. ड्रग्सचा विषय, मला वाटतं 1000 कोटीचे ड्रग्स पकडले गेले, त्याला अजून एक वर्ष पण नाही झालंय. महिलांचे आता एका महिलेवर अत्याचार झाला. मला सांगा, तो पॉर्शवाला ज्यांनी ठोकलं, त्याला निबंध त्याला सांगितलं, त्याचं काय झालं पुढे? बेल झाली आणि आपण त्याच्यावर काही हे पण नाही केलं, लक्ष पण नाही ठेवलं, त्याच्यामुळे निघाला तो. 2 लोकांना उडवलं ना त्यांनी. आपल्याकडे कसं आहे, दिवसाला आपल्याकडे बातम्या येत जातात. ह्या गोष्टींवर कोण लक्ष ठेवणार की आधी काय झालंय? त्याच्यामुळे रूफटॉप बार्स बंद झाले, ठीक आहे, पण त्या मुलाचं काय झालं? निबंध लिहून निघाला. मग सगळ्यांच्या मुलांना अलाउड असणार आहे का? चुकून झालं तर मग कायदा सगळ्यांसाठी समान असला पाहिजे. ज्या पद्धतीने गुंडगिरी वाढतीये कॉलेजमध्ये, मनसेच्या कार्यकर्त्यांवर अशा पद्धतीने होते गुन्हे, तुम्हाला असं वाटतं की दबाव आहे सीपीवर, त्यामुळे हे सगळं होतंय? सॉरी, राहू दे.
नाही, मी हेच म्हणून आज मी तुम्हाला प्रूव्ह करायला आलो की दबाव ही गोष्ट नसते. आम्ही पण दबाव देऊ शकतो, आम्हाला द्यायचा नाहीये. शेवटी ते पोलीस आयुक्त आहेत, ते त्यांचं काम करतात. त्याच्यामुळे कायदा हा सगळ्यांसाठी समान असला पाहिजे, एवढीच माझी मागणी आहे. आणि इतर गँग असेल हातात शस्त्र घेऊन अतिशय भीषण परिस्थिती आहे. याच्यावर फक्त आयुक्त काम करू शकतो आणि ते मी आज सगळं सांगून आलोय. मला वाटतं ते काम करणार आहेत. आम्ही एक लिस्ट बनवणार आहोत जे आमच्या निदर्शनात मुद्दे आलेत. तुम्ही पण एक आम्हाला लिस्ट द्या, आम्ही ती सगळी पाठीशी राजकीय घालतात असं राजकीय आरोप होतं सगळ्यात. मला वाटतं आमचं प्रेशर आल्यावर नाही घालू शकतो. अनेक ठिकाणी फ्रेशर्स पार्ट्या ज्या आहेत त्यामध्ये देखील मनसेने जोडून म्हणून मी लावलेल्या तुम्हाला आहेत. सांगतो, आम्ही एक लिस्ट बनवणार आहोत की हे सगळ्या कशा ह्या गोष्टी कशा बंद झाल्या पाहिजे. ज्या तुम्ही लिगली करताय त्या ठीक आहेत, पण तुम्ही 18 वर्षाच्या खाली जर लोकांना दारू देत असाल, ड्रग्ज देत असाल, आता मला वाटतं शाळेला 500 मीटर सोडून, कॉलेजेसला 500 मीटर सोडून तुम्ही दारू किंवा सिगरेट किंवा पान विकू शकत नाही. हे असे किती आहेत मी तुम्हाला लिस्ट देतो. तुमचा कार्यकर्ते या पद्धतीने aggressive काम करतायत, मात्र त्यांच्यावरच गुन्हे दाखल होत आहेत. एकीकडे आणि म्हणून मी आज आम्हाला ट्रेसपासिंगचा गुन्हा आहे, तो छोटा आहे आणि आम्हाला गुन्हे घ्यायची सवय आहे. मनसे स्टाईल मध्ये उत्तर दिलं जाईल या सगळ्या गोष्टी. पहिलं आयुक्तांवर आहे, ते आयुक्तांनी काम केलं तर त्याची गरज पडणार नाही. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.